तथागत भगवान गौतम बुद्ध, जगभर शांततेचा प्रचार व प्रसार करणारे सम्राट अशोक, रयतेचे राज्य निर्माण करणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी या सर्व महापुरुषांची कार्य संविधानाच्या रूपाने प्रत्यक्षात उतरवली व ज्यांनी मनुस्मृती जाळून भारताला लोकशाही दिली असे विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे थोर आणि एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता सावित्री, माता रमाई या सर्व महापुरुषांना आणि महामातांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते. दिनांच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले, ते दुःख घालविण्याबाबीमा तू विचार मंथन केले, त्या हिमालयालाही लाज वाटावी तू एवढे मंथन केले आणि म्हणूनच बाबीमा तुला साऱ्या जगाने वंदन केले, तुला साऱ्या जगाने. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज नामविस्तार दिन आणि या लढ्यामध्ये बाबासाहेबांच्या एका नावासाठी कित्येक भीमसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली. म्हणजे बघा तुम्ही किती बाबासाहेबांच्या एका नावामध्ये किती ताकद होती. आणि कोण होते बाबासाहेब, तर हे आपण जाणून घेतलं पाहिजे. बाबासाहेब म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर बाबासाहेब म्हणजे बंड, मूर्तिवंत बंड, ज्यांच्या देहाच्या कणाकणातून बंड थैमान घालत होते. बाबासाहेब म्हणजे वज्राची मूठ होय. बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सोडलेले एक चक्र होय. बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच, दुसरं नाव उच्चारायला जीभ तयार होत नाही एवढं सामर्थ्य बाबासाहेबांच्या फक्त नावातच आहे. अहो, माझा भीम एवढा मोठा होता की त्या हिमालयालाही लाज वाटावी, एवढा झिजला होता की त्या चंदनालाही लाज वाटावी. आणि म्हणून जर का राम जन्मला असेल रावणाला मारण्यासाठी, कृष्ण जन्मला असेल कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले असतील दुर्योधनाला मारण्यासाठी, नथू जन्मला असेल गांधीला मारण्यासाठी, परंतु एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले जे तुम्हाला, आम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी एक गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ऐकायची आहे ना मग गोष्ट? जरा जोरात सांगा. ठीक आहे. तर गोष्ट आहे एकलव्य आणि द्रोणाचार्याची. तर एकलव्य हा आदिवासी भिल्ल समाजातील असल्यामुळे द्रोणाचार्याने त्याला धनुर्विद्येचं शिक्षण देण्यास नाकारलं होतं. बाबासाहेब म्हणतात की आम्हाला देखील 5000 वर्ष आमच्या जातीमुळे शिक्षण नाकारलं गेलं होतं. एकलव्य हा शिकण्याची खूप उमेद दाखवत होता. म्हणून एकलव्याने जंगलामध्ये द्रोणाचार्याची मूर्ती उभारली आणि त्या मूर्तीसमोर तो धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेऊ लागला. असं प्रशिक्षण घेत घेत एकलव्य हा धनुर्विद्या तज्ज्ञ बनला. मग एके दिवशी त्या जंगलामध्ये द्रोणाचार्य आले. द्रोणाचार्याने ती मूर्ती बघितली आणि सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. द्रोणाचार्य एकलव्याजवळ गेले आणि एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून द्रोणाचार्याच्या हातात ठेवला. द्रोणाचार्याला फार आनंद झाला. तो एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा घेऊन द्रोणाचार्य पुढे निघाला. इतक्यात द्रोणाचार्याच्या पायामध्ये एक सळसळ करत साप आला आणि तो साप त्यांना डंख मारणारच इतक्यात पाठीमागून सळसळ करत एक बाण आला आणि त्या सापाला असा मारला की त्याचं मुंडकं घेऊनच जमिनीत घुसला. द्रोणाचार्याने ही बाण मारण्याची कला पाहिली आणि तो साप पाहिला. द्रोणाचार्याच्या लक्षात आलं की आपल्या अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्विद्या या पृथ्वी तलावर आहे, पण मग ती कोणाकडे आहे हे पाहण्यासाठी द्रोणाचार्याने पाठीमागे वळून बघितलं. तर द्रोणाचार्याने पाहिलं तर एकलव्य धनुष्य सावरत होता. द्रोणाचार्य एकलव्याजवळ आले आणि एकलव्याला म्हणाले, एकलव्य तू मला फसवलंस, तू मला फसवलंस. त्यानंतर एकलव्य द्रोणाचार्याला म्हणतो, गुरुजी तुम्हाला मी नाही, तुम्हाला इतिहासानं फसवले. कारण मी इतिहास वाचला होता आणि इतिहासात लिहिलं होतं की गुरु हा नेहमी गुरुदक्षिणा मागताना उजव्या हाताचा अंगठा मागतात, म्हणून मी सुरुवातीपासूनच डाव्या हाताने सराव करत होतो. बघा, ही गोष्ट सांगण्यामागे एक उद्देश आहे. बाबासाहेब म्हणतात की असंच आपल्याला काळाच्या प्रवाहात जर टिकून राहायचं असेल तर आपल्या पूर्वजांचा जो इतिहास आहे तो आपण माहीत करून घेतला पाहिजे, त्यांचा भूतकाळ जाणला पाहिजे, तर वर्तमान काळात होणाऱ्या चुका सुधारता येतील आणि भविष्यकाळ उज्ज्वल करता येईल. बाबासाहेबांनी हा भूतकाळ जाणला होता आणि म्हणून तुमच्या आमच्या सुखी आणि समृद्ध संपन्न जीवनासाठी बाबासाहेब झगडले, झुंजले, रक्ताचं पाणी केलं आणि बाबासाहेबांनी खूप कष्ट घेतले. अहो, कायदे पटलावर अनेक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले,
मुख्यमंत्री झाले, आले तसे निघूनही गेले, परंतु एक नाव मात्र चिरंतर राहिलं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी तिथल्या शेतकऱ्यांसाठी, दीनदलितांसाठी, गोरगरिबांना जागं केलं. त्यांना आपल्या हक्काची, भीतीची, बळाची, ताकदीची जाणीव करून दिली आणि मग हातात लेखणी घेऊन हा समाज बाहेर पडला. कुणी वकील झालं, कुणी इंजिनियर झालं, कुणी डॉक्टर झालं, कुणी कलेक्टर झालं आणि म्हणूनच सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अनेक वाघांना वाघासारखं जगायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली, परंतु कसल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला आणि त्या वाघाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेबांनी आपल्याला जो इतिहास सांगला, तो इतिहास आपल्याला पेरण्याचं काम करायचंय, हा इतिहास जगभर पसरवण्याचं काम करायचंय आणि तसे स्वातंत्र्यही आपल्याला आहे. अहो, बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातील कलम 19 नुसार सप्त स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. म्हणजे काय तर हे जे मी बोलतेय ते सप्त स्वातंत्र्य, हे जे तुम्ही ऐकताय ते सप्त स्वातंत्र्य, हे जे संघटन बांधलं गेलंय ते सप्त स्वातंत्र्य. पण जर काही स्वातंत्र्य आज आपल्याला नसतं आणि जर का आज मनुस्मृती अस्तित्वात असती तर मगाच माझी जीभ छाटली गेली असती आणि तुमच्या कानामध्ये तापवून संवोचलं गेलं असतं. पण ही ताकद कुणी दिली आहे तर भारतीय संविधानाने ही ताकद दिली आहे. आपल्या बापाने ही ताकद दिली आहे, त्यांच्या बापाने नाही दिली आहे. त्यांच्या बापाने लिहिली होती मनुस्मृती आणि आपल्याला सर्व अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं. आपल्या बापाने लिहिलं संविधान, आपल्यालाही अधिकार दिलेत, त्यांनाही दिले. भेदभाव नाही केला. भेदभाव करायला ते मनु थोडीच होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून शेवटी आणि एक गोष्ट अजून सांगेन की एकेकाळी हेच लोक म्हणायचे की यांच्या घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ, पण आज छाती ठोकून आपण सांगू शकतो आमच्या घरात पीठही आहे आणि आमच्या बाबांच्या नावांचं विद्यापीठही आहे. तर शेवटी जाता जाता दोन ओळी म्हणे, तांबड फुटल झाली पहाट ग, पेपरवाल्याची आली रहाट ग, नामांतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग, नामांतर झालंय आज सजने